हाय, चला आजच्या ब्लॉगमध्ये आपण नवीन काही पाहू. आरूचे पप्पा इथं दुकानचं काम करू राहिले. आता आरू पण काम करू लागते. अरे पैसे वर पकड, मी पकडला तर सरळ त्या कोपऱ्यातला विटीले 60 सोड बरोबर पकड रे. देखो खाली आला सोड दे, सोडून आता रेती सिमेंटचा माल करून ठेवला आशूच्या पप्पानं. आता हे माल घेतला त्याने, आता काम सुरू करतात. मापगीत घेतलं त्यानं पद्धतशीर. हा आरू काटेत जाऊ नको, ए बाहेर. हे आमचं पंचरचं दुकान आहे. हे पावसाळ्यातनी पाणी आलं होतं, नाल्याजवळच आहे. नाल्याचं पाणी हे या दुकानच्या खाली आलं होतं, त्याच्यासाठी हे दुकान बंद ठेवलं गेलं. आता हे आशूचे पप्पा थोडंसं वर घेऊ राहिले भीत बांधून. हे पहा, आता आमचा आरू लय हुशार आहे. आमचा आरू माप घेऊ लागतं त्याच्या पप्पाले. आरू पकड पहा बरोबर, टेप पकड बरोबर. आरू शिकून घे बाबू. हा आरू, तू शाळेत गेलता ना? टीचरनं अभ्यास दिला? काय काय दिला? आमचं दुकान रोडवरच आहे. हो पकडतो, थांबा. माल कालू राहिले सिमेंटचा. आता हे पहा, आधी इथं बाजूनं हे दुकान होतं ठेवलेलं, इथं होतं. आता हे थोडंसं इकडून बाजूनं घेतलं. सांग रे, त्याचं पाणी कसं बनवून बाजूला करते. हो का? हे पहा, इथं नाला आहे बाजूनं. हे पहा, ही टपरी दिसते ना, ही टपरी, हे टपरी, या टपरीच्या मागून तिकडून नाला आहे. त्या नाल्याचंच पाणी या दुकानात घुसलं होतं. आता हे इकडून तिकडून भीता बांधतील, नंतर त्याच्यावर ठेवून देतील दुकान. हे पहा, मस्त दुपारची वेळ आहे. गदे काम करून आले. हा आपला आरू खेळते इथं. इथं लोक बसलेले आहेत. आरू बूट आणला? घाल बूट घाल. हे पाय, इथंच आमचं घर आहे. हे आमचं घर आहे आणि हेच दुकान आहे, जवळच आहे. इथं बाजूनच आमची जागा आहे. रोडवरच दुकान आहे आमचं. काय आरूले मेहनती आहे, पप्पाले लय मेहनत करू लागते. हे थोडंसं कालचं काम आहे. हो, मी
आमचा आरू त्या कामावर बसेल आहे ना रे आरू. हे पहा ते गेट दिसते ना, काळं गेट, ते आमचं घर आहे. आरू ती इट खाली ठेव. सांग तुमच्या गावात काय काय आहे सांग बरं. आमच्या गावात हां घोडा डबल सायकली हां माकड डोंकी माकड आहे, डॉंकी आहे, अजून काय आहे? डबल हां डबल काय आहे? गाय हां हा पहा गदे डबल चालली आहे कामावर. पकड रे आरू. आरू माजर पाय. आमच्या घरी मी माझ्याला होता पप्पा घोडाचे पाय आमच्या दारात पाक कसे घोडे चरतात. ते पहा हे आमचं घर आहे. आपल्या घोड्याचे पाय बाजूनच घोडे आहेत. हे आमचीच जागा आहे. आपल्या पप्पा घोड्याचे पायचे निशाण घोड्याच्या पायाची निशाणी दाखवत का? हे ते. आता आमच्या गावात पाण्याची लई टंचाई आहे. 15-15 दिवस पाणीच नाही आहे. आता टँकर चालूच राहतात. चला आता चालली मी. हे पहा बाया आल्या कामावून. दाखवू राहील ना बाया कामावून आल्या म्हणून. आता घरी आली मी पाणी प्यायसाठी. आरू हे पहा हे आमची भाषी आहे. जेवासाठी घरी आली दुपारची. चालल्या का हो किट्टू? आरूचं जेवण झालं आता. आता घरी आलीच तर आशूच्या पप्पाले चहा ठेवून घेतो. जाऊ दे रे बाबू दीदीले. आरू आरू जाऊ दे ना. चला आपण आता चहा ठेवू. चला आता चहा बनवून झाला. आशूच्या पप्पाला आवाज दे. हे पहा हे दुकानातली आहे हे पंचरची मशीन. चहा बनवून झाला आता. आशूच्या पप्पाला आता आवाज देतो मी. आवाज द्यायला गेले दूर नाही झाला ग. अतिस आहे दुकान. हे पहा आता आवाज देतो मी. आशूचे पप्पा चहा घ्यायला ये जा. इथंच आहे. आता आशूचे पप्पा आले, चहा पेले गेले. तर आरूले भूक लागली. चहा बिस्किट खाऊ राहिला तो. का रे काम करून करून भूक लागली का? काम करून करून भूक लागली. हो काम बरं खायचं. टँकर चालूच राहतात. हे डुकरंही आहेत आमच्या गावात. डुकरं माजर पा आ येऊ मेव आ आ आ आ आ आ ये 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 पा कशी पाहिजे टुकू 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 ये ये आ आ आ आ आ ये ये आ आ. हे पाय डुक्कर कसे चारा खातात. आणखी आहे नवाई कायचीच नाही आमच्या खेड्यागावात. घोड्याची नाही, गद्याची नाही, डुकराची नाही. फक्त कमतरता आहे पाण्याची. पाणीच नाही भेटत या गावात. सारं विकतच घ्यावं लागते.